आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगरमधील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात काँग्रेसने उपोषण सुरू केलंय। या डम्पिंगमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आता ठोस शब्द मिळेपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार काँग्रेसचे पदाधिकारी रोहित साळवे यांनी व्यक्त केलाय। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील खदानीत उल्हासनगर महापालिकेकडून कचरा टाकला जातो, मात्र हे डम्पिंग अनधिकृत ते लोकवस्तीलाही लागून असल्यानं याचा स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याबाबत आजवर अनेकदा आंदोलन करण्यात आली असून उल्हासनगर महापालिका दरवेळी फक्त पोकळ आश्वासन देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या रोहित साळवे यांनी केलाय। या डम्पिंग विरोधात त्यांनी नेताजी चौकात उपोषण सुरू केलं असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। महापालिकेकडून ठोस शब्द मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं रोहित साळवे यांनी सांगितलं। अनेक वर्षापासून इकडे शासन प्रशासन महानगरपालिकेने एक अनधिकृत डम्पिंग उल्हासनगर 5 इथे चालू केलेला होता आणि 7 वर्षापासून फक्त आश्वासन देत आहे की ते हटवण्यात येणार आहे। आता इकडच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि लोक अक्षरशः वैतागली आहेत। सोबतच हा परिसर हा तीर्थस्थळ आहे। पूर्ण देशभरात सिंधी समाजाचा असेल, शिवमंदिर असेल, चालिया मंदिर असेल, इथे देशभरातून लोक येतात। त्या सर्व यांना लोकांना फेस करावं लागते, म्हणून काँग्रेसच्या वतीनं पण आता आंदोलन घेण्यात येत आहे आणि आता हे अधिवेशन चालू आहे तिथे राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी, महानगरपालिकेवर दबाव आणण्यासाठी आणि जोपर्यंत आम्हाला ठोस हे तारीख महिना सांगत नाही की तेव्हापासून डम्पिंग बंद होईल तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे।